दंगेखोरांकडून नुकसान भरून काढणार, नुकसान भरलं नाही तर दंगेखोरांची संपत्ती जप्त करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा। सोशल मीडियावर पोस्ट टाकणारेही सहआरोपी। कुराणातली आयत लिहिलेली चादर जाळल्याची अफवा पसरली, सोशल मीडियातनं अपप्रचार झाल्यानं जमाव जमला, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंचा दावा मूर्खपणाचा, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। नागपूरमधला हिंसाचार फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी माझा विजनमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला होता संशय। नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी जखमी इरफान अन्सारी यांचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू। काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने घेतला नागपूर हिंसाचाराचा आढावा, कुराणातील आयत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांची मागणी। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 14 जणांना अटक केलेल्यांची संख्या 105 वर, 10 गुन्ह्यात 1200हून अधिक दंगेखोरांविरोधात गुन्हे दाखल। प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी, ब्युरो ऑफ इमिग्रेशन कडून घेतली जाते कोरटकरच्या परदेश प्रवासाची माहिती। शरद पवार आणि अजित पवारांची नजरानजर, अजित पवारांच्या केबिनमध्ये शरद पवारांचा कटाक्ष, अजित पवारांकडून हाताने इशारा। ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर, अर्थशास्त्र क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानाबद्दल केळकर यांचा सन्मान। मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई पालिका, पोलीस प्रशासन यांची परवानगी, महापालिकेची पक्षबांधणी ते महाराष्ट्रातील राजकारणावर काय बोलणार राज ठाकरे याची उत्सुकता। आजपासून रंगणार आयपीएलचा थरार, अजिंक्य रहाणेच्या केकेआर आणि रजत पाटीदारच्या आरसीबी मध्ये सलामीची लढत, नव्या नियमांसह नव्या कर्णधारांवर नजरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।